वारकरी संप्रदायात घुसखोरी करणाऱ्या महाराजांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे। आज धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वारकरी संप्रदाय आणि भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शरद पवार आणि विकास लवांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असून त्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं विधान केलं होतं आणि या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली। त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील 20 कथित घुसखोरांची नावे जाहीर केली। या यादीमध्ये अनेक संत महंतांची नावे असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येतो आहे। त्यामुळे धुळ्यात वारकरी संप्रदाय आणि भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक होत आंदोलन करण्यात आलं आहे। धुळे शहरातील वारकरी संप्रदायातील मंडळींच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून शरद पवार साहेब चेअरवर गेले, राज्यसभेची शपथविधी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी एका महिलांच्या कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांचा कुठलाही संबंध नसताना वारकरी यांच्यामध्ये 60% धर्मांध शक्ती घुसलेल्या आहेत आणि त्यांनी मोठमोठ्या कीर्तनकारांची ज्यांच्या 5-5, 6-6 पिढ्या, उदाहरणार्थ देगलूरकर असतील, कराडकर असतील, किशोरजी व्यास असतील, अशा अनेक, एकनाथजी सतगीर आहेत, या मंडळींचे नावं घेतली। तिथं बोलले, थांबले आणि एका त्यांच्या प्रदेशाचा एक विलास लांडे याच्या पुढे हे देऊन टाकलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली। ज्यांचा वारकरी संप्रदायामध्ये काही संबंध नाही, मला सांगा, शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे हिंदू आहेत का नाही तुम्ही? मग त्यांनी मागे 1 महिन्याभरापूर्वी आम्ही एकादशीलाही मटण खातो, आमच्या पांडुरंगाला चालतं, आम्ही चतुर्थीलाही मटण खातो। अहो, तुम्ही कायमच खाता, पण तुम्ही एकादशी आणि चतुर्थी हे हिंदूंचे आदरातिथ्य अधिष्ठानाचे दिवस आहेत, मग तुम्ही असं का म्हणत नाही? ज्यावेळेस तुम्हाला रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीला बोलवतात, तुम्ही खरंच तुमच्या आईबापाच्या पोटाचे जर असाल तर हे सांगा की परदेशामध्ये आम्ही पिगरी फॉर्मच्या डुकरांचं मांस खाल्लं नाही का यांनी? हे जग